नमस्कार मंडळी, मी सायली. माझ्या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण अगदी साधी सोपी पद्धतीने आणि कोणाची मदत न घेता रव्याची कुरडई बनवणार आहे. रव्याची कुरडई बनवण्यासाठी मी इथं अर्धा किलो रवा घेतलेला. वजनी प्रमाण म्हणलं तर वाटी प्रमाण म्हणलं तर 2 कप आहे. मोठ्या कपनी एकदम बारीकवाली रवा असते ना, ती रवा घेतली. लाडूसाठी आपण वापरतो ना, ती रवा घ्यायचा आहे. रव्याची कुरडई बनवताना रवा घेताना पाकिटवाली रवा असते ती रवा घ्या. एकदम पांढरं शुभ्र असते आणि कुरडई देखील तितकंच पांढरं शुभ्र होतात. आणि हे साधा रवा घेतलं ना, ते चाळून कुरडई करावं लागते. हे पाकिटवाली रवा असेल ना, चाळायची काही गरज भासत नाही. मी 2 कप रव्यासाठी इथे 4 कप पाणी घालून असं मिक्स करून आता भिजून ठेवणार आहे. ही रवा आपल्याला 3 दिवस भिजून ठेवणार आहे. 3 दिवस भिजून ठेवलं तर पाणी बदलायचं आहे, तसंच ठेवायचं नाही. जमलं तर सकाळी संध्याकाळी दोन्ही टाईम पाणी बदला, वास येणार नाही. आता 3 दिवस मी पाणी बदलले, सकाळी संध्याकाळी पण बदलले पाणी, आणि चिकाचं पण वास तेवढं येणार नाही. आता हे पाणी सगळं काढून घ्यायचं आहे. आता ह्याला एकदा फेटून घ्यायचं अशा पद्धतीने. खूप जणांना कन्फ्यूज असते की रव्याची कुरडई बनवताना 3 दिवस भिजू घालायचं आहे, त्यानंतर कुरडई करायचे. परंतु 3 दिवस आणि 3 रात्र भिजायला पाहिजे. म्हणजे मी गुरुवारी घातले, गुरुवार, शुक्रवार, शनिवार 3 दिवस भिजले आणि 4थ्या दिवशी रविवारी सकाळी मी कुरडई बनवून घेतले. असं रवा भिजून घ्यायचं आहे आणि कुरडई खूप छान होतात आणि फुलतात पण. आता फेटून झाल्यावर साईडला ठेवलं आणि एक मोठं पातेलं असते ना, त्याच्यात आधी बुडाला तेल लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपलं चीक चिटकणार नाही. आता मी किती 2 कप रवा घेतला होता ना, त्याच्यात दुप्पट पाणी घालणार, म्हणजे 4 कप पाणी घालणार आहे. आणि हे गरम करून घ्यायचं आहे. पाणी गरम करायचं म्हणजे पाणी उकळून वगैरे घ्यायचं नाही, फक्त हलकंसं गरम करून घ्यायचं. पाणी थोडंसं गरम झालं ना, त्याच्यात मी ते 1.5 चमचे एवढं मीठ घातलेलं आहे. तुम्हाला आवडत असेल तर जिरं पण बारीक करून टाकतात. मी जिरं घातलं नाही. जिरं घातलं की पिवसर पडतात, त्यामुळे मी जिरं घातलं नाही, फक्त मीठ घातलं. आता ह्याच्यात आपलं रव्याचे चीक घालायचे. एका हाताने रव्याचे चीक घालायचं, दुसऱ्या हाताने असं चीक फिरवून घ्यायचं. कारण थोडंसं जरी आम्ही सोडलं ना, गाठी व्हायची शक्यता असते. किती केलं तरी थोडं गाठी होतातच. नंतर ना आपण पिठाला असं फिरवून फिरून गाठी फोडून घ्यायचं असते. मी इथं अर्धा किलोचंच रव्याची कुरडई बनवते, कारण हे कुरडई बनवताना 2 ते 3 माणसं सहज लागते. तर त्यामुळं अर्धा किलो घेतलं ना, कमी प्रमाणात घेतलं ना, एकट्यालाच बनवता येते. दुसऱ्यांची मदत घ्यायची काय गरज भासणार नाही आहे. आता पीठ बनवताना पण देखील एका हाताने धरायचं, दुसऱ्या हाताने असं पीठ फेटून घ्यायचं आणि आपलं आपलं कुरडई बनवून घेता येते. त्यासाठी मी अर्धा किलोच बनवते. कोणतेही पापड असू दे, काय पण असू दे. मला 2 मुलं आहेत, एक मुलगी एक मुलगा, आणि मुलगी तर अगदी छोटी आहे, तरी मी सगळं करून घेते. मला आवडतात हे उन्हाळ्याचे वाळवणे. आता बघा किती गाठी झाले होते ना. आता फिरून फिरून असं फेटून फेटून मी गाठी सगळं मोडून घेतलेलं आहे. बघा तुम्ही किती छान पीठ पण शिजलेलं आहे. आता एवढं शिजलं तर कुरडई बनवून घ्यायचं नाही. आता मी 4 कप पाणी घेतलं होतं, 4ही कप सगळं पाणी मी पुरलेलं आहे. जास्त मी वरून थोडं पण पाणी वापरलं नाही. आता ह्या पिठाला असं फिरवायचं. फिरून 1-2 ते 3 मिनटं गॅसचा फ्लेम एकदम लो ठेवायचं आणि हे पिठाला वाफवून घ्यायचं आहे. एकदम असं शिल्की व्हायला पाहिजे, असं चमकते बघा, तेव्हा आपलं पीठ शिजलं म्हणून समजायचं. आता बघा उन्हाला ठेवले, पीठ बघा किती छान चमकते. असं पीठ चमकलं तरच पीठ शिजलं म्हणून समजायचं. आता मी इथं मोठं आणि छोटं 2 कुरडईची हे घेतले. त्याच्यातलं मी छोट्याने बनवणार आहे. छोट्याने बनवलं तर शक्यतो तुटतात म्हणतात, तरी मला छोट्याचंच आवडतात. मोठे खूपच फुलतात तेलात घातले की. आता मी आता कुरडईच्या साच्यामध्ये घालते. आता कुरडई बनवून घेते. हे बघा किती छान आलेत ना कुरडईची हलप्या. आता कुरडई घालताना पण जास्ती असं दाबायचं काय गरज नाही, फक्त थोडंसं प्रेस केलं ना, बघा किती छान पडते. आता हे कुरडई माझ्याकडनं जरा छान होत नाही आहे, मला कुरडई नीट घालता येत नाही. नीट घालणारे असेल ना, एकदम गोल गरगरीत होतात कुरडई. हे बघा मी घातल्या एक 5 मिनटात असं उचलून बघितले, हातावर घेतलं, बघा हाताला अजिबात चिटकत नाही. किती छान दिसते कुरडई आणि चमकते पण किती छान. बघा आता मी हातावरनं खाली ठेवते, कुठं लागणार नाही, काहीच नाही, एवढं छान बनतात. आता ह्याला मी 3 दिवस उन्हात कडकडीत वाळून घेणार आहे. कुरडई बनवून झालं ना, आपण उन्हात किती ठेवतो ना, तेवढं कुरडई जास्ती दिवस टिकतात आणि वर्षानुवर्ष टिकतात. आता मी 3 ते 4 दिवस सहज गेले होते कुरडई ही वाळायला, कारण मी गॅलरीतच वाळून घेतलेलं आहे. आता बघा
तेलात घातली की किती छान फुलतात, दुप्पट तिप्पट फुलतात. आणि मी छोट्या ह्याच्याने बनवलं म्हणून जास्ती तेवढं हे मोठं दिसत नाही. आणि कुरडई मी छोटंच घालून घेतलं होतं. जर मोठी घालून घेतलं असेल ना, कढईत तळताना पण पुरलं नसतं, तेवढं मोठं फुलले असते. आता बघा किती छान झालेत. कुरडई तुम्हाला अगदी पांढरं शुभ्र हवं असेल ना, रव्याची चीक असते ना, ते एका कॉटन कपड्यात चाळा आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी कुरडई घालून घ्या, अगदी पांढरं शुभ्र होतात. चला तर मंडळी, अगदी साधी सोपी पद्धतीने कोणाची मदत न घेता एकदम कुरकुरीत कुरडई बनवून तयार झालेला आहे. कुरडईची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, रेसिपीचे व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीमध्ये सगळ्यांना शेअर करा. मिळूया अशाच एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद आहे.